हाय हॅलो नमस्कार, कशात तुम्ही सर्व. आता हा माझा इव्हिनिंगचा ब्लॉग आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इव्हिनिंगचा ब्लॉगसुद्धा तुमच्याशी शेअर करेल की आम्ही कोकणमध्ये कसं इव्हिनिंगसुद्धा स्पेंड करतो. तर इव्हिनिंगला आम्ही आता हॉटेल केलेला आहे बुक आणि हॉटेलमध्ये स्टे करायसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. जो मॉर्निंगचा स्टे होता, मॉर्निंगचं जे हॉटेल होतं ते आम्ही ऑलरेडी चेकआउट केलेलं होतं, कारण की आम्हाला पुण्याला जायचं होतं. परंतु काही कारणास्तव आम्हाला रात्रीची 8 वाजताची मीटिंग इथे अटेंड करायची होती. त्यामुळे आम्ही आता हे दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करत आहे आणि आता इथे स्टे करणार आहे वन नाईटला. आणि नंतर आम्ही उद्या मॉर्निंगला 5:30ला निघणार आहे आपल्या पुण्यासाठी. तर आजचा इव्हिनिंगचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा की आम्ही कोकणमध्ये इव्हिनिंगला काय काय आमचे कामं असतात, आम्ही काय काय करतो हे नक्की बघा. श्याम तिथे रजिस्टर करत होते आणि ससरांची इथे आपल्या टॉयसोबत खेळत होता. आणि त्यासोबत आम्ही इथे थांबणार का म्हणून सहस्रांशूला मी म्हटलं की चला माझा थोडा व्हिडिओ शूट करून दे, थोडं मी शूटिंग करते. तर सहस्रांशूने खरंच माझा व्हिडिओ शूट केलेला आहे. बघा इथे आता तुम्ही समोर बघणार. चेक इनची प्रोसेस होईपर्यंत आम्ही इथे व्हिडिओ शूट करत आहे. हे आहे त्यांचा डायनिंग एरिया आणि हे आहे फ्रंट एरिया. तर इथे आम्ही व्हिडिओ शूट करत आहे, फोटोशूट करत आहे. सहस्रांशूचे पण मी खूप सगळे फोटोशूट करून दिले, माझे पण सहस्रांशूने खूप सगळे व्हिडिओ फोटोज काढून दिलेले आहे. तर असं आमचं सगळं सुरू होतं. श्याम आपले तिकडे बिझी होते ते सगळं काम करण्यात. आणि आता आम्हाला आमची रूम मिळालेली आहे. तर आता मी पहिले तुम्हाला रूम टूर देऊन देते. हे आहे आमची रूम आजची. आज आम्ही इथे थांबणार आहे. हे आमचं सामान आता इथे असं ठेवलेलं आहे, व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता मला इथे बेडशीट टाकायची आहे. माझा नेहमीचा एक प्रॉब्लेम आहे की मी हॉटेलमधल्या बेडशीटवर झोपत नाही. त्या काय चाललंय सहस्रांशूचं? सोबत बोलताय सहस्रांशू? स्टे करणार आहोत आज. आज नाईट स्टे करणार आहोत आम्ही इथे. तर सकाळी इथून निघून जाणार आहे. या हॉटेलमध्ये आम्ही जेवण नाही करणार, कारण की इथलं हॉटेल गंद आहे. झालं फ्रेंडला सांगून. तर ॲक्च्युली ना आम्ही जिथे स्टे केला आहे तिथलं जेवण चांगलं नाही आणि तो म्हणतो हॉटेल चांगलं नाही. असं काही नाही, तिथलं जेवण आम्हाला नाही आवडत म्हणून आम्ही इथे जेवण करत नाही. नेहमी स्टे करत असतो, कधी आम्ही दुसऱ्या जागेत स्टे करत असतो. तर आता जे तुम्हाला सहस्रांशने सांगितलं ते बरोबर आहे की आम्हाला इथे जेवण नाही आवडत, त्यामुळे आम्ही बाहेर जेवण करतो. तर तो त्याला म्हणत आहे की हे हॉटेल गंद आहे. असं नाही आहे, स्टे चांगलं ऑप्शन आहे, पण फूड थोडं फ्रेश नाही राहत, त्यामुळे आम्ही बाहेर खात असतो. हा कोणाला फोन करतो? किती फ्रेंडला फोन करून करून सांगणार आहे तू? माझे फक्त 2 फ्रेंड आहेत, त्याच्यामधला एकच पर्सन होता विवान. याला नाही केला आता. विवान काय म्हणतोस? कसं आहे? ठीक आहे, ठीक आहे. काय ठीक आहे बरं, पण आम्ही आज कोकणात हॉटेलमध्ये आलोय. तू कसं आहे? चांगलंच आहे. मी पण आहे चालला. बस तुला स्कूलमध्ये मी खूप इन्सिडेंट सांगणार आहे. आणि तुला पण माहिती आहे कोकणात भयंकर इन्सिडेंट असतात. ऍक्सिडेंट झाला होता कलचा. स्पोका बाईक होती त्यांच्याकडे आणि त्याने इतकी फास्ट चालवली, ते पडले आणि बेशुद्ध झाले. म्हणून कधी पण या भयंकर गाड्यांसोबत नको जाऊ. कोणची पण गाडी नको घेऊ, याच्याने तुझा पण ऍक्सिडेंट होऊ शकतो. झालं फ्रेंडला सांगून? फ्रेंड, काल जो इन्सिडेंट घडला ना त्या इन्सिडेंट बद्दल सहस्रांशी बोलत होता. मजाकचा त्याचा फ्रेंडला त्यांनी कॉल केला आणि बोलत होता. तर ऍक्च्युली काय आहे ना, हा इन्सिडेंट खरंच घडलेला आहे, खरंच झालेला आहे आता रिसेंटली. थोड्या वेळाने सगळे अपडेट देते. आता फर्स्ट मी फ्रेश होते. आता मी चेक इन केलं आहे दुसऱ्या हॉटेलमध्ये. आता मी फ्रेश होते आणि मग तुम्हाला पूर्ण इन डिटेल्स सांगते आम्ही का बरं इथे दुसऱ्यांदा शिफ्ट झालो, ते हॉटेल का सोडलं, इथे का शिफ्ट झालो आणि आता स्टे का करत आहे. उद्या निघणार आहे आम्ही मॉर्निंगला 5ला पुण्यासाठी. तर हे सगळं तुम्हाला मी सगळं इन डिटेल सांगते. फक्त मला 5 मिनिटं द्या, मी फ्रेश होते. मस्त साडी दिसते आता, पर्पल दिसते तुझी आता, पूर्ण ब्ल्यू दिसते. हा
ब्ल्यू दिसते तुझी साडी. साडी दिस इज फ्रॉक आहे साडी नाही. ओ अच्छा. आता सगळे थकल्यामुळे थोडं रेस्ट करायचा टायमिंग होता, पण सहस्रांशी कोणालाच रेस्ट करू देत नव्हता. संध्याकाळचे 6 वाजलेले होते. श्याम ड्राईव्ह करून करून खूप थकले होते म्हणून त्यांना रेस्ट करायचं होतं. आणि सहस्रांशी बघा कसं हसवतोय आम्हाला. आणि मी बेडशीट टाकली आहे आता बेडवर. ॲक्च्युली आम्हाला आवडतच नाही, म्हणजे हॉटेलच्या बेडशीट खूप जण वापरतात, कधी कधी ते चेंज करतात, कधी नाही करत, कसं कसं असतं ते. म्हणून मग त्यापेक्षा मी माझ्या घरूनच आणत असते बेडशीट आणि तीच यूज करत असते. आणि निवांत मग मला झोप म्हणजे इनकेस रेस्ट होते. सहस्रांशी ना घोरून दाखवते. आणि ऍक्च्युली आता आम्ही थकलो म्हणून आता किती वाजले? 6 वाजले. बाबाला झोपू दे. बाबा गाडी ड्राईव्ह करून करून थकले बरं. तर आता तो भुजी आता झोपलेले आहे. तर एक हा गाडीत झोपलेला होता आणि श्याम तर म्हणजे गाडी चालवून चालवून थकले. मला काही झोप गाडीत इतकी येत होती ना, इतकी काय सांगू तुम्हाला. मी म्हणजे हातात मोबाईल होता आणि मी अशी 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 आणि इतकी झोपत होती. आणि आता मी इथे बेडवर येऊन इथे जेव्हा झोपली तेव्हा मला झोपच येत नाही. आणि माझा हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे की कोकणमध्ये आम्ही हॉटेलमध्ये स्टे केला की हे दोघं झोपतात आणि मी रात्रभर तशीच इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ असं माझं सुरू. मी पण झोप येते मला कोकणमध्ये. बाय बाय. तर आता तुझी स्कूल सहस्रांश उद्या तुझी स्कूल पडते. उद्या तुला स्कूलला जायलाच नाही मिळणार. श्यामला ऑफ घ्यावं लागणार आहे कारण की एवढा ट्रॅव्हल केल्यानंतर श्याम तर थकून जाणार, तर तो ऑफ घेणार. आणि सहस्रांशू जो आहे ते उद्या स्कूल बंक करणार आहे. पण आम्ही त्याच्या टीचरला जसं सांगूनही ठेवलेलं आहे की असं होऊ शकते. तर एक मेसेज मी टीचरला पण टाकणार आहे. हो ना सहस्रांशू? टीचरला मेसेज टाकायचा ना? खरंच झोपलाय का? हा चल झोप झोप. बाय बाय. हा बाय बाय. असे आता मला तर झोप येत नाही आहे. हे दोघं जण झोपलीत बघा. एक इकडे भूत झोपलेला आहे, हा मोठा भूत आहे, हा छोटा भूत आहे. आणि इकडे भूत बसलेली आहे. हा मग कॉमेडी करताना स्वतःवर पण करायची ना. कधी झोप झोप बाबाला झोपू दे. झोप 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 बाबाला पण झोपू दे सहस्रांश. 7:30 वाजले. मीटिंगची टायमिंग झालेली आहे त्यामुळे आता निघतोय मीटिंगसाठी. तर थकवा भरपूर आहे पण आपल्याला कामासाठी एक्सक्यूज देता येणार नाही. तर कामासाठी मम्मी मी पैसे कोणालाच नाही दाखवले जे तुम्हाला दिले होते. बरं दाखवू? राहू दे. अरे 1 मिनिट फक्त दाखवतो. तू पण दिले. कुठे दिली? बघ त्याच्यातच होत. रांगेला 20 रुपीज दिले आणि त्याला म्हटलं होतं की जर तू सामावून ठेवले कोणाला दिसू नाही शकले मग मी तुझा पॉकेटमध्ये देते. तर त्यांनी सामावून ठेवले. ज्या दादांकडे सुद्धा आम्ही गेलेलो होतो आईंसोबत भेटायला, दादांसोबत भेटायला. आणि इथे पण गप्पा गोष्टी आमच्या खूप रंगल्या. आणि 9:30पर्यंत आम्ही इथेच होतो. त्यानंतर सहस्रांशूची बघा किती मस्ती सुरू आहे तिथे. त्यांच्याकडे फुटबॉल पण खेळला, खूप मस्ती केली त्यांनी. आणि आता खूप जोराची भूक लागली आहे त्यामुळे आता आम्ही जेवण करायला आलेलो आहोत. तर जेवणामध्ये आम्ही दोघांनी पण थाली ऑर्डर केलेली होती. आणि सहस्रांशूसाठीच म्हणजे वरण भात ऑर्डर केलेला होता. तो जास्त काही बाहेर म्हणजे जास्त दुसरं खात नाही आणि त्याला खायचं असलं तरी आमच्या प्लेटमधून खाऊन घेतो. आणि त्याच्यासाठी हे स्पेशल कोंबडी वडे ऑर्डर केले होते. हे कोंबडी वडे आहे पण आम्ही व्हेजिटेरियन आहे. पण कोंबडी वडेमध्ये ते भाजणीसारखंच असतं असं त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही टेस्ट करायला घेतले. तर सहस्रांशूला आवडले ते पण कोंबडी वडे. आणि आता जेवण करतो आम्ही निवांत शांत. सगळे कामं आटोपलेले आहे. आता रात्री निवांत झोपायचं आहे कारण की उद्या सकाळी 5:30ला निघायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. हा सेकंड पार्ट म्हणजे इव्हिनिंगचा पार्ट आहे. तोपर्यंत बाय.